जय शिवराय मित्रांनो. आता 2-3 दिवस थंडी गायब झाली होती, पण आज तर खूपच थंडी वाजते. थोड्या वेळाने पोचलो स्टँडला. मग मित्राने डब्यात चणे आणले होते, जराशे घेतले खायला. चणे खाताना अशी मस्ती आपण सर्व करतोच. मग आपला नंबर आला होता. पहिलाच भाडा घेऊन बाजारात आलो. या स्ट्रॉबेरी फक्त थंडीच्या सीझन मध्ये महाबळेश्वर वरून इथे विकण्यासाठी येतात. मग नंतर भाडा घेऊन आलो होतो HP गॅसच्या गोडाऊनला. सिलेंडर घेऊन जायचं होतं. नंतर मग तो भाडा सोडला. आपल्या रिक्षात CNG संपला होता. मग CNG पंपावर येऊन फुल करून घेतला. मग स्टँड लावून मित्राच्या गाडीत बसलो होतो. मग थोड्या वेळाने लुडो खेळायला बसलो. मग छत्रपती शिवाजी महाराज चौकात भाडा घेऊन आलो होतो. इथे चौकात पण रिक्षाला खूप लाईन असते. मग बऱ्याच दिवसांनी स्टँडला शुभम भेटला. त्याला कॉंग्रॅच्युलेशन केलं, कारण आत्ताच काही 7-8 दिवसाआधी महाड महोत्सव मध्ये बॉडी बिल्डिंगच्या स्पर्धेत त्याचा नंबर आला होता. त्यानंतर गप्पा गोष्टी करत रिक्षात बसलो होतो. नंतर मग आपण जात होतो मुळगाव गावात, कारण आज आमच्या श्रीमान रायगड प्रतिष्ठानातले सदस्य दीपेश गायकवाड याचा आज वाढदिवस आहे. माझ्यासोबत वाढदिवसाला हे काका पण येत होते. माझी रिक्षा मुळगाव फाट्यावर ठेवून काकांच्या रिक्षामध्ये जात होतो. याच मुळगावमध्ये पुरंदराचे काळ भैरव मोरारबाजी देशपांडे यांची समाधी पण आहे. थोड्या वेळाने पोचलो मुळगाव गावात. तिथे मला भेटला मुळगाव गावातला डॉन. इथे दारात बिबट्या पण बसला होता. बर्थडे बॉय भेटला, त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आणि त्याला श्रीमान रायगड प्रतिष्ठानाच्या वतीने एक सुंदर रोपटं भेट दिलं.